नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी जो सिलेबस दिलेला आहे, या सिलेबसनुसार अत्यंत महत्त्वाचं प्रकरण म्हणजे मॅथमॅटिकल रिझनिंग अँड लॉजिकल रिझनिंग। या संदर्भानं जो पेपर झाले होते 2021 मध्ये झालेला पेपर आणि 2023 मध्ये झालेला जो पेपर आहे, या 2 वर्षाच्या पेपरमधील मॅथचे क्वेश्चन्स काही आणि रिझनिंगचे क्वेश्चन याचा सराव व्हावा म्हणून आपण ओड क्वेश्चनवर आपण ॲनालिसिस करणार आहोत। तर अधिक वेळ न घेता आपण 2023 मध्ये म्हणजे मार्च 2023 ला जो सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 झालेला आहे, त्यामधील आपण मॅथ आणि रिझनिंगचे क्वेश्चनचा सराव करूया। प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न आहे की 0 व 1 या अंकांनी 8 बीट किती संगणकीय शब्द तयार होतील की ज्या प्रत्येक शब्दामध्ये 1 3 वेळा व 0 5 वेळा येतील। प्रश्न आपण इंग्लिश पाहूया एकदा। द नंबर ऑफ 8 बीट कम्प्युटर वर्ड्स फॉर्म बाय zeros and first with exactly 3 ones and 5 0 is। प्रश्न असा होता की 8 बीट तयार करायचे ज्यामध्ये 1 3 वेळा आणि 0 5 वेळा येईल, असं किती वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येईल। आता थोडंसं आणखीन समजून घ्या की तुम्हाला एक एक्झाम्पल देतो म्हणजे लक्षात येईल। एक वेळेस कसं तयार होईल बघा, 1 1 1 1 1 किती आले 3 वेळा। आता 0 1 2 3 4 आणि 5 हे झालं एक वेळेस तयार, ज्याच्यामध्ये 5 वेळा 0 आला आणि 1 3 वेळेस आला। ही आली एक कंडिशन। दुसरी कंडिशन काय येईल समजा 1 1 0 1 0 0 0 0, म्हणजे प्रत्येक वेळेस 5 0 यावे आणि 1 हा 3 वेळेस यावा। असं जर आपण वेगवेगळं लिहिलं, मग समजा असं लिहिलं 0 0 0 0 0 1 1 1, ही पण एक कंडिशन, ही पण एक कंडिशन। अशा वेगवेगळ्या किती कंडिशन किती वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येईल हे सोडवण्यासाठी आपल्याला अगदी गणितातली बेसिक पद्धत वापरायची आहे, ज्याला आपण फॅक्टर मेथड म्हणतो। किती अंक आहेत 8, तर 8 जे आहेत हे फॅक्टर पद्धतीने लिहून घ्या। कसे 8 पासून 1 पर्यंत गुणाकार स्वरूपातल्या 8 गुणेला 7 गुणेला 6 गुणेला 5 गुणेला 4 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 1 भागेला 1 किती वेळा आहे 3 वेळा, मग 3 गुणेला 2 गुणेला 1 गुणेला 0 किती वेळा आहे 5 वेळा, मग बघा 5 गुणेला 4 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 1। आता अंशात आणि छेदात सगळी गुणाकाराची क्रिया आहे, म्हणजे कॅन्सलेशन काटाकाटी होईल। बघा 5 5 कटले, 4 कटले, 3 कटले, 2 कटले, 1 कटला। आता काय राहिलंय 3 2 1 8 7 6, मग बघा बे 1 बे, बे 3 6, 3 1 3 3 1 3, रिमेनिंग काय राहिलं 8 आणि 7, म्हणजेच 8 गुणेला 7 8 7 56। 56 प्रकारे आपण लिहू शकतो की 56 पूर्ण वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येईल की 0 1 0 0 1 0 0 1 अशा प्रकारे। उत्तर झालं पर्याय क्रमांक बी। म्हणजे सरळ सरळ होतं की किती वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येईल, तर 56 प्रकारे लिहिता येईल। पुढचा प्रश्न पाहायचा आपला आता। पुढे दिलेल्याप्रमाणे वेगवेगळ्या समित्या व त्यांचे सदस्य आहेत। X1 ही समिती आहे ज्यामध्ये ABCD हे सदस्य आहेत। त्याचप्रमाणे X2 X3 X4 X5 X6 X7 अशा ज्या समित्या आहेत, या समित्यांची किती प्रकारे आपण प्रतिनिधी निवडू शकतो की जेणेकरून कोणत्याही 2 समित्यांचे प्रतिनिधी वेगवेगळे असतील, असा आपला प्रश्न आहे। मग आता आपण ते निवडून पाहू। निवडण्यासाठी आपलं काय करावं लागेल, थोडंसं आपला इमेज झूम करावं लागेल, म्हणजे मला तुम्हाला ते बरोबर कट करून दाखवता येईल। चला बघा, आता आपल्याला 2 समित्यांचे सदस्य वेगवेगळे यायला पाहिजे। मग X1 सोबत जर आपण समिती बनवायची ठरवली, आता X1 मध्ये कोण आहे ABCD, मग जेव्हा X1चा आपण समिती बनवण्याचा जो ट्राय आहे बघा X2 सोबत केला, समजा पहिली समिती X1 X2 ची बनवली, परंतु इथे पहा B आणि D रिपीट झाला, म्हणजे X2 सोबत जमत नाही। X3 सोबत A रिपीट आहे,
म्हणजे x3 पण नाही जमत. x4 सोबत y रिपीट आहे, x4 पण नाही. x5 ए आणि बी दोन्ही रिपीट आहे, x6 ए बी रिपीट आहे, x7 ए बी रिपीट आहे. म्हणजे काय, x1ची x2 x3 x4 x5 x6 x7 कोणासोबतच समिती बनवू शकत नाही. ओके, म्हणजे एक तर आपल्या यादीतून कटला. आता x2ची समिती बनवून पाहू. x2चं जर आपण आता ट्राय केला इतर कोणासोबत जमेल का, तर x2 काय आहे, x b d y. मग आता हा सदस्य जर इतर दुसऱ्यासोबत असेल तर समिती बनणार नाही, जर एखाद्यात नसेल तर समिती बनेल. मग आता x3 सोबत जर x2 आणि x3 ची समिती बनवायचा प्रयत्न केला तर बघा x रिपीट आहे y रिपीट आहे, नाही जमणार. x4 सोबत y रिपीट b रिपीट, x5 सोबत x रिपीट नंतर b रिपीट, x6 सोबत y रिपीट b रिपीट, x7 सोबत x y आणि b रिपीट. म्हणजे काय की x2 सोबत पण समिती बनवू शकत नाही. आपण x1 क्रॉस चेक केला समिती बनत नाही, x2 क्रॉस चेक केला समिती बनत नाही. x3 पहा, x3 मध्ये कोण कोण आहे, x y आणि a. तर x4 सोबत जर समिती बनवायचा प्रयत्न केला तर y रिपीट आहे. मग x5 सोबत तर x रिपीट आहे, बरोबर, ए पण रिपीट आहे, इथे y रिपीट आहे, x6 ए रिपीट आहे, इथे y रिपीट आहे, ए रिपीट आहे, x पण रिपीट आहे. काय लक्षात येतं आहे आपल्या की x1 सोबत समिती बनत नाही कोणाचीच, x2 सोबत बनत नाही, x3 सोबत सुद्धा बनत नाही. राहिलेले पर्याय बघूयात. आता x4 घेऊन पाहूयात. x4 मध्ये काय आहे, y b. मग आता त्याची x5 सोबत तर बघा b रिपीट आहे, 6 सोबत तर y पण रिपीट b पण रिपीट, 7 सोबत y पण रिपीट आणि b पण रिपीट. म्हणजे x4 ची पण समिती होत नाही. आता कोण राहिले, x5 x6 आणि x7. तर x5 ट्राय करूयात. x5 मध्ये काय आहे, x ए बी, तर x6 होणार नाही कारण ए बी रिपीट आहे, 7 पण होणार नाही कारण x पण रिपीट आहे, ए पण रिपीट आणि y बी पण रिपीट. आता x6 मध्ये y ए बी आणि इथे आहे y ए बी, तिन्ही रिपीट आहे, बरोबर आहे. म्हणजे ही पण होत नाही. आता राहिला x7, तर याची कोणासोबत होत नाही कारण आपण सगळ्यासोबत ट्राय केला. म्हणजे काय, हा जो आपला डायग्राम दिला आहे आणि क्वेश्चन नंबर जो आपला 22 आहे याचं आपलं उत्तर काय झालं, ऑप्शन नंबर डी, की कोणासोबतही समिती बनवू शकत नाही. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. एका आयताकृती व्यवस्थेमध्ये 4 रांगांमध्ये व्यक्ती उभ्या आहेत. प्रत्येक रांगेत 4 व्यक्ती जर आय या रांगेतील जे क्रमांकाच्या व्यक्तीचा जे या रांगेतील आय क्रमांकाच्या जागेवर उभे करण्यास सांगितले. प्रत्येक आय 1 2 3 4 व प्रत्येक जे 1 2 3 4, तर किती व्यक्तींनी आपले मूळ स्थान बदललेले असेल. प्रश्न फक्त एवढाच आला आहे. ही जी डायग्राम बनवलेत हे मी माझ्या सोयीसाठी बनवून घेतले आहेत का, थोडंसं लिहायला सॉफ्टवेअरमध्ये अडचण जाती म्हणून. चला आता आपण बनवून पाहूयात काय काय होतं आणि कसं कसं होतंय. जर आपण ही जी आडवी लाईन आहे हिला जर आय म्हटलो आणि उभ्या लाईनला जर जे म्हटलो तर बघा आय लाईनमध्ये हा 1 हा 2 हा 3 हा 4 आणि जे लाईनमध्ये हा 1 हा 2 हा 3 हा 4, बरोबर आहे. ही डायग्राम पहिले समजून घेऊ. आता काय झालं, आपण काय केलं, यांच्या जागा बदलायला सुरुवात केली. एक एक जागा बदलणार नाही म्हणजे एका व्यक्तीची जागा बदलत नाही, हे तर झालं. बघा 2 1 जागा कशी बदलली, 1 2 झालं. आता बा 3 1 न जागा कशी बदलली, 3 1, 2 2 जागा बदलणार नाही. आता पहा 3 2 3 2 2 3 बदलली. मग आता 4 1 हे बघा 1 4 बदलली, 4 2 2 4 बदलली, 3 3 जागा बदलत नाही, 4 3 3 4 बदलली, 4 4 जागा बदलत नाही. म्हणजे काय, ही जी फायनल अशी डायग्राम आपल्याला मिळेल की जागा कोण कोण बदलत नाही, तर 1 1 2 2 3 3 4 4 हे जागा बदलत नाही, बाकीच्यांनी जागा बदलली. मग बाकीच्या जागा किती बदलल्या ते आता आपण क्रॉस चेक करूयात. यासाठी एकदा रिमूव्ह करून घेऊ. आता आपला प्रश्न आहे की तर किती व्यक्तींनी आपले मूळ स्थान बदलले असेल. पहिले व्यक्ती किती समजून घ्या. 4 आडवे 4 उभे 4 चोक 16, 16 व्यक्ती मूळ आहेत. 16 पैकी किती बदलले नाही, 1 2 1 2 3 3 4 4 यांनी बदलले नाही, वजा 4
म्हणजे 12 व्यक्तींनी जागा बदलली. ऑप्शन नंबर सी. कोण कोण बदलली ती पहा. 2-1, 1-2, 3-1, 1-3, 4-1, 1-4, 3-2, 2-3, 4-2, 2-4, 4-3, 3-4 अशा एकूण 12 व्यक्तींनी जागा बदलली आणि 4 व्यक्तींनी बदलली नाही. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती भरण्यास 12 तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल? अगदी सोपा प्रश्न आहे, बेसिक पद्धतीने सोडवायचा आहे. बघा, पहिली टाकी 6 तासात भरते आणि दुसरी टाकी 12 तासात भरते. लसाई पद्धतीनं छेद समान करूयात. इथे 6 आहे, इथं 12 आहे. मग आता सैन दोन्ही 12 म्हणजे सैन दोन्ही 12, 12 एक 12 छेदात 12 एक 12 बरोबर आहे. मग 2 आणि 1 3, 3 छेद 12, 3 एक 3, 3 चौक 12. उत्तर आलं 4 तास. कुठे? ऑप्शन नंबर सी मध्ये. उत्तर आलं आपलं 4 तास, पर्याय क्रमांक सी मध्ये. पुढचा प्रश्न आहे आपला. जर x ला y पेक्षा 10% गुण जास्त मिळाले तर y ला x पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले? अगदी सोपी पद्धत आहे. जेव्हा असं येतं, जेव्हा जास्त गुण असतात तेव्हा काय करायचं? अंशामध्ये 100 गुणेला x छेदात 100 प्लस x या पद्धतीचा वापर करायचा. x म्हणजे ही टक्केवारी. मग आता पहा, 100 गुणेला 10 छेदात 100 प्लस 10. मग अंशात किती झाले आता? 100 गुणेला 10 छेदात 110. शून्य काटला, शून्य काटला. 100 भागेला 11. मग आता 100 भागेला 11 असा पर्याय नाही. मग याला आपण लहान केलं. 11 एक 11, 11 9 99. अंशात राहिला 1, छेदात आले 11. आपलं उत्तर झालं 9.1/11 किंवा 9.09. असा पर्यायच नाही आहे. असा एकही पर्याय नाही. त्यामुळं सेट विभागानं हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे, कारण एकही पर्याय यामध्ये नव्हता. उत्तर येतं 9.1/11. पण हे तुम्हाला पूर्ण यासाठी समजून सांगितलं की अशा पद्धतीत जर गणित पुढच्या वेळेस आलं तर आपला 1 मार्क निश्चित व्हावा. पुढचा प्रश्न आहे आपला. पळण्याच्या शर्यतीत राणी शोभाच्या मागे आहे की जी आदितीच्या पुढे आहे? रेहाना आदितीच्या मागे आहे आणि राणीच्या पुढे आहे, तर शर्यतीमध्ये पुढून मागे कोणता क्रम बरोबर आहे? जर प्रश्न मराठीत वाचला तर गोंधळ, संभ्रम होण्याची शक्यता आहे. कारण कॉम्यानंतरचं हे जे की आलं व त्यानंतर जे जी आलं हे कोणासाठी वापरायचं आहे? त्यासाठी इंग्लिशचा आधार घ्या. इन अ रनिंग रेस राणी वॉज बिहाइंड शोभा हु वॉज अहेड ऑफ आदिती. हु वॉज, हे हु कोणासाठी आहे? शोभासाठी आहे. येतं लक्षात? मग आता आपण सोडू प्रश्न. काय? इन अ रनिंग रेस राणी वॉज बिहाइंड शोभा म्हणजेच काय? जर राणी इथं आहे तर ही राणी कुठं आहे या रेषेवरती? बिहाइंड शोभा म्हणजे शोभा पुढं आहे. ओके, पुढे पहा. शोभा हु वॉज अहेड ऑफ आदिती. आता जी शोभा आहे ही आदितीच्या पुढं आहे. मग आता आदितीच्या पुढे आहे म्हणजे आदिती कुठं असणार? हे बघा, एक तर इथं पण असणार किंवा इथं पण असणार. ही पण एक शक्यता आहे आणि ही पण एक शक्यता आहे, कारण राणीच्या बाबतीत स्थान सांगितलं नाही. पुढे बघूयात आपण. रेहना वॉज बिहाइंड आदिती. आदितीच्या पाठीमागे आहे रेहना. अँड अहेड ऑफ राणी. झालं काम. राणीच्या समोर कोण आहे? रेहना. आणि रेहनाच्या समोर कोण आहे? ही आपली आदिती. इथे आली होती ती, बरोबर. म्हणजे काय आता? शोभा, आदिती, रेहना, राणी असं कुठे? पर्याय क्रमांक बी मध्ये. झालं काम. इथे तुम्हाला आदितीचं स्थान निश्चित करणं खूप महत्त्वाचं होतं. आता परत एकदा त्याला रिमूव्ह करून आपण शॉर्टकटमध्ये घेऊ. बघा, आपलं आधी काय आलं होतं कन्फर्म की इथे राणी आली होती फिक्स आणि इथे आली होती शोभा. आता ते म्हणले की शोभाच्या पाठीमागं कोण आहे? आदिती. मग आदिती आपण इथेही घेऊ शकतो आणि इथेही घेऊ शकतो. का? कारण राणीचं आणि आदितीचं स्थान नक्की नाही ना. एवढं कन्फर्म आहे की या दोघीही शोभाच्या पाठीमागे आहेत. नेमकं कोण पुढं कोण मागं माहीत नाही. पण जेव्हा पुढची वेळ वाचली की रेहना वॉज बिहाइंड आदिती, आदितीच्या पाठीमागे रेहना आहे, ठीक आहे. पण रेहनाचा आणि राणीचा काय संबंध आहे की राणीच्या पुढं रेहना आहे. मग राणीच्या पुढं कोण आली? रेहना, की जी आदितीच्या पाठीमागे आहे. झालं काम.
अशा पद्धतीनं जर तुम्ही गेला तरच उत्तर येईल. मराठीमध्ये थोडासा संभ्रम निर्माण होऊ शकतो. उत्तर बी हे आपलं पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला रिझनिंगचा प्रश्न आहे बघा. प्रश्न आहे, पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीनं योग्य क्रम दाखविणाऱ्या रीतीने मांडायचे आहेत. आणि तुम्हाला एक काही शब्द दिले आहेत, खिडक्या, भिंती, फरशी, पाया, छत, खोली. आता अर्थपूर्ण आणि तार्किक पद्धतीनं, ज्याला मिनिंगफुल आणि लॉजिकल ऑर्डरनं आपल्याला लावायचं होतं. आपण काय मिनिंगफुल आणि लॉजिकल ऑर्डर लावू शकतो? थोडं जर तुम्ही पर्यायाचा जरी विचार केला असता तर अजून आपल्याला थोडेसे त्याच्यामधनं ट्रिक्स भेटली असती. जसं आपण जर सीचा विचार केला तर सी हे आपलं उत्तर आहे. आता कसं, तर सर्वात अगोदर पाया असेल बिल्डिंगचा, ठीक आहे. पायाच्या नंतर मग भिंती, पायावर काय आहे तर भिंती, म्हणजे पाया येईल 1 नंबरला, म्हणजे 4 येईल 1 नंबरला, 2 येईल योगायोगानं 2 नंबरला भिंती. नंतर मग खिडक्या, म्हणजे हे येईल 3 नंबरला. त्यानंतर मग छत, ठीक आहे. त्यानंतर काय येईल तर छत येईल. म्हणजे इथं बघा, फक्त काय व्हायला पाहिजे होतं, आपण इंग्रजी जर पूर्ण वाचलं असतं ना, इंग्रजी, त्याच्यामुळं आपला कन्फ्यूज होऊ शकतं. आपण हे फरशी मराठी वाचण्याऐवजी आपण जर हे फ्लोअर वाचलं असतं की हे छत आहे, म्हणजे मग आपल्याला अजून लक्षात आलं असतं की मग आता खिडक्या, ठीक आहे, त्याच्यानंतर छत, मग आपल्याला फ्लोअर, छत असं आपल्याला कंटिन्युअस लावता आलं असतं. तुम्ही कसंही पद्धतीनं लावलं तरीही सी हे आपलं उत्तर निघते. त्या पद्धतीनं आपल्याला कळते. सगळ्यात शेवटचं किती आले? 6 आले. मग आता सगळ्यात शेवटचं 6 म्हणजे पूर्ण काय तयार झाली? खोली. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही कट मेथडनं एक पर्याय डिलीट करू शकले असते. त्यानंतर दिले बघा, घोडा हा एक तृणभक्षक प्राणी आहे. हे विधान डॅश डॅश आहे. प्रत्यक्ष आहे, अनुमान आहे, उपमान आहे, अर्थपत्ती आहे. तर घोडा एक तृणभक्षक प्राणी आहे हे प्रत्यक्ष विधान आहे, एक प्रकारचं प्रत्यक्ष आहे. का? प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलं ना आपण, प्रत्यक्ष अनुभूती आली आपल्याला घोडा ते काय तृण गवत खात असताना. कारण याच्यामध्ये काय असते, अनुमानामध्ये काय असते की अनुमानामध्ये तर्क नाही याच्यात कुठला. समजा तुम्ही जर बघितलं घोडा हा तृणभक्षक प्राणी, याच्यामध्ये काय तर्क आहे? आणि प्रत्यक्ष अनुभूतीची गरज नसते अनुमानामध्ये, ठीक आहे. पण इथं तुम्हाला प्रत्यक्षच पाहावं लागेल की घोडा एक तृणभक्षक प्राणी, म्हणजे तुम्ही गवत खाताना तो घोडा बघताय, म्हणून अनुमान येणार नाही. कारण या वाक्यात तरी कुठला तर्क नाही आहे आणि प्रत्यक्ष अनुभवाची अनुमानाला गरज नसते. इथं मात्र तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव यायला लागला की घोडा एक तृणभक्षक प्राणी. उपमान का नाही आहे? उपमानामध्ये काय असतं, तुम्हाला पूर्वी सांगितलेली माहिती आणि आत्ताची प्रत्यक्ष माहिती याची सांगड घालून तुम्हाला उपमान मांडावं लागतं. इथं तसं नाही आहे. अर्थपत्ती पण इथं येणार नाही. कारण अर्थपत्ती म्हणजे काय, 2 भासमानाची तुलना करण्यात आलेली असते. इथं 2 भासमानच नाही, तर क्लिअर कट आहे की घोडा एक तृणभक्षक प्राणी आहे. म्हणून पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. तर्क व अनुमानाचा प्रश्न आता बघूया आपण. आपल्याला माहिती आहे की तर्क व अनुमानामध्ये आपल्याला काय करावं लागते, विधानावरून आकृती काढावी लागते. मग आता आपण विधानावरून आकृती काढूया. आता आपलं पहिलं विधान आहे. काय विधान आहे पहिलं आपलं, की काही प्राणी हे बुद्धिवान आहेत. आता आपल्याला माहिती आहे की काही म्हटलं, आलं रे आलं, काही आलं म्हटलं की आकृती विभागून येते. म्हणून मग काही प्राणी काय आहेत तर बुद्धिवान आहेत. काही प्राणी काय आहेत तर बुद्धिवान आहेत. आणि दुसरं विधान आहे माकडे बुद्धिवान प्राणी आहेत. आता बुद्धिवान प्राणी आहेत म्हणल्याच्या नंतर माकडे बुद्धिवान प्राणी आहेत, म्हणजे माकडं जातील याच्यामध्ये, ठीक आहे. या बुद्धिवानच्या आतमध्ये काय जातील, माकडे जातील. पण मग आपल्याला आकृती काढतानाच शंका यायला लागली की काही प्राणी बुद्धिवान, अशी ज्यावेळेस आपण आकृती काढीत होतो ही बुद्धिवान, आणि नंतर आपण म्हटलो की माकडे बुद्धिवान प्राणी आहेत,
तर मग ते माकडाचं वर्तुळ या प्राण्यांना पण परत काय व्हायला लागले, खेटू लागले. ठीक आहे, म्हणजे आकृती 2 ठिकाणी आपल्याला तयार होऊ लागली. मग आपण 2-3 जरी आकृत्या काढता आल्या तरी आपले काय करायचं, निष्कर्ष आपल्या पद्धतीनं आपण तयार करायचे असतात. ठीक आहे, मग आता बघा निष्कर्ष बघूया. सर्व माकडे बुद्धिवान आहेत, ह्यो निष्कर्ष एक आहे. सर्व माकडे बुद्धिवान आहेत. एवढं इथं निश्चित आहे की दोनही आकृतीमध्ये माकडाचं जे वर्तुळ आहे ते आतमध्ये गेलेलं आहे. म्हणजे पहिला निष्कर्ष काय व्हायला लागला आहे, बरोबर यायला लागला आहे. ठीक आहे, हे बघा ना, सर्व माकडे काय आहेत, वरून बुद्धिमानाचं वर्तुळ आहे. म्हणजे पहिला निष्कर्ष बरोबर यायला आहे. दुसरा काय, घोडे बुद्धिवान आहेत. घोड्याबद्दल तर बोललंच नाही ना विधानामध्ये, म्हणजे काहीतरी वेगळंच दिलं आहे आपल्याला निष्कर्ष त्यांनी. घोड्याबद्दलचा विषयच नाही, म्हणून आपण ते एका आकृतीत बरोबर आहे किंवा नाही दुसऱ्या आकृतीमध्ये याचा विचारच करायचा नाही. म्हणजे दुसरा निष्कर्ष रॉंगच असणार आहे. म्हणजे फक्त एक निष्कर्ष आपला इथं दोन्ही आकृतीमध्ये बराबर येऊ लागला, म्हणून पर्याय हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणती आकृती 3 संकल्पनामधील संबंध बरोबर दर्शविते. संकल्पना दिली आहेत लघुउद्योजक, विवाहित आणि स्त्रिया. आता स्त्रिया, विवाहित आणि लघुउद्योजक, तर याच्यामध्ये परफेक्ट आकृती बसते सी. कारण काय होईल बघा, काही लघुउद्योजक विवाहित पण असू शकतात आणि काही स्त्रिया पण असू शकतात लघुउद्योजक. असंही म्हणता येईल, विवाहित एखादा लघुउद्योजक पण असू शकतो आणि ती स्त्री पण असू शकते. किंवा असं उलटंही म्हणता येईल की काही स्त्रिया विवाहित पण असू शकतात, लघुउद्योजक पण असू शकतात. म्हणजे पर्याय सी ही परफेक्ट आकृती त्याच्यामध्ये येणार आहे. त्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये जो झालेला पेपर आहे, या पेपरमधील आपण मॅथ आणि रिझनिंगचे क्वेश्चन बघूयात. पहिलाच क्वेश्चन्स आहे बघा इथं. तर हा पहिला क्वेश्चन्स आपण एका शहराच्या रस्त्यांचा नकाशा विचारात घ्या. तर हा क्वेश्चन आपण सोडवण्याचा प्रयत्न केला, पण जी एक परफेक्ट मेथड आहे ती काही आपल्याला सापडली नाही. जर तुम्हाला कुणाला येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या पद्धती ज्या काही प्रोसेसनं तुम्हाला सोडवता येईल त्या प्रोसेसनं सोडवण्याचा प्रयत्न करा, कमेंट करा, जेणेकरून आपल्याला अजून त्याचा फायदा होईल. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे बघा. प्रश्न आहे आपला, एका प्रामाणिक व्यक्तीने चुकून 2 व्यक्तींना त्याच्या पर्समधील असलेली सर्व रक्कम प्रत्येकाला देण्याचे कबूल केले. कोणत्या परिस्थितीत किंवा काय केल्याने त्याने दिलेले वचन तो पाळू शकतो. पहिले तर प्रश्न समजून घ्या की एका प्रामाणिक व्यक्तीने, म्हणजे तुम्हाला आउटच दिले की तो प्रामाणिक आहे, चुकून 2 व्यक्तींना त्याच्या पर्समध्ये असलेली सर्व रक्कम, पर्समध्ये जी काही रक्कम आहे ती सर्व देण्याचे कबूल केले. आता कोणत्या कंडिशनमध्ये तो हे वचन पाळू शकेल. मग चला बघूयात एक एक पर्याय आपण. पर्समध्ये काहीच रक्कम नसताना, चला पुढे पाहू. पर्समधील रक्कम निम्मी वाटून दिल्याने, कोणालाही काहीच रक्कम न दिल्याने, त्याच्या पर्समध्ये सारख्या किमतीच्या नोटा, नाणी यांची संख्या सम आहे. आता अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना यासाठी कुठलं सूत्र, फॉर्म्युला असं काही टेक्निक नाही आहे. यामध्ये सगळ्यात भारी आणि महत्त्वाची टेक्निक ही आहे की प्रश्न वाचल्यानंतर एलिमिनेशन मेथड किंवा ज्याला आपण पर्याय कट पद्धत म्हणतो तिचा वापर करायचा. कसा की जे कन्फर्म चूक वाटतं पहिले असं बाहेर काढा, बरोबर आहे. जे कन्फर्म चूक वाटतं ना पहिले त्याला बाहेर काढा आणि नंतर बरोबर वाटण्याची टक्केवारी ठरवत चला. मग आता काय होतं, अट होती की तो प्रामाणिक आहे आणि सर्व रक्कम वापस द्यायची. मग जेव्हा आपण पर्याय क्रमांक 4 पाहू, त्याच्या पर्समध्ये सारख्या किमतीच्या नोटा, नाणी यांची संख्या सम आहे. बघा, सम असो की विषम असो, नाणी असो का नोटा असो, जर सर्वच द्यायची आहे तर मग तो प्रश्नच नाही येते ना की नोटा सम आहे विषम आहे सगळ्याच द्यायच्या. आणि एकाच व्यक्तीला सगळं द्यायचं आहे, मग दोघांना देता येईल का, नाही. म्हणजे तो वचन पाळला जाणार नाही. म्हणजे डी तर चुकला, डी येऊच शकत नाही. कारण वाटे करायचेच नाही आहे ना. समनोटा आहे का विषम नाणी आहे काय आहे हा प्रश्न का उपस्थित होत नाही. वाटे करायचेच नाही, जेवढं आहे तेवढं सगळं द्यायचं, म्हणजे डी तर काटला. आता कोणालाही काहीच रक्कम न दिल्याने, बघा जर रक्कम आहे तर द्यायचं कबूल केलंय ना,
कबूल केले द्यायचं आहे म्हणून. म्हणजे जर रक्कम आहे तर द्यावंच लागेल. येतं का लक्षात? न दिल्यानं होतंय तर मग तो प्रामाणिक व्यक्तीची कबुली व्हायला नाही ना, वचन पाळल्या जात नाही. म्हणजे सी पण काटला. आता ए आणि बी यामध्ये डी तर 100% काटला होता, काही अडचणच नाही. सी आपला 99%, 98%, 95% काटला होता. ठीक आहे, पुढे पहा. पर्समधील रक्कम निम्मी निम्मी वाटायचं तर विषयच नाही आला ना, निम्मी वाटायची नाहीच, सर्वच द्यायची आहे. म्हणजे बी पण 100% गेला. मग आता उत्तर होणार आपलं येच किंवा सी, पण याचे चान्सेस जास्त. बघा आता काय आहे, पर्समध्ये काहीच रक्कम नाही आहे, हेच उत्तर आहे. जर पर्समध्ये काही नाही तर तो प्रामाणिक आहे, म्हणजे काही अडचण नाही आली, त्याचं वचन पण पाळलं गेलं, कोणाला काहीच दिलं नाही ना. मग पर्समध्ये काही नाहीच आहे तर त्यावेळेस तो काय म्हणणार, बघा याच्यात काहीच नाही, त्यामुळे तुम्हाला द्यायचा काही प्रश्नच येत नाही. हे जे उत्तर आहे, हे उत्तर बरोबर असण्याचे चान्सेस 90% येतात आणि हे उत्तर बरोबर असण्याचे चान्सेस 1 ते 2% येत आहे. मग आता मोस्ट प्रोबॅबिलिटी, संभाव्य उत्तर बरोबर असण्याचे चान्सेस आहे पर्याय क्रमांक हेच समर्पक उत्तर आहे. बी आणि डी तर 100% चूक होते. अशा पद्धतीनं या प्रश्नांना आपल्याला टॅकल करायचं आहे आणि विभागानं उत्तर पण सुद्धा पर्याय क्रमांक 1 दिलेलं आहे. इथे तुमचा खूप अभ्यास असण्यापेक्षा त्या प्रश्नाचा नेमका ओघ कसा आहे, कोणत्या दिशेनं आपल्याला प्रश्न घेऊन जातोय हे आपल्याला लक्षात यायला हवं. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 12 वाजल्यानंतर किती कालावधीत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा एकरूप होतील? प्रश्न फक्त एवढा आहे. हा मराठीमध्ये इंग्लिशमधून होता, आपण कट केला कारण ही इमेज टाकायची होती. ही माहिती आणि ही इमेज मी माझ्या सोयीसाठी तुम्हाला समजून सांगण्यासाठी इथे घेतली आहे. परीक्षेत असं येत नाही, फक्त प्रश्न येतो असं सांगण्याचं कारण आहे की असं कन्फ्यूज होऊ नये, मग सर तिथं घड्याळ दिली होती का? नाही. चला बघा आता काही बेसिक माहिती पाहिजे समजून सांगण्याच्या अगोदर. एका तासात तास काटा 30 अंश पुढे सरकतो, एका मिनिटात तास काटा अर्धा अंश पुढे सरकतो, एका तासात मिनिट काटा 360 अंश पुढे सरकतो, एका मिनिटात मिनिट काटा 6 अंश पुढे सरकतो. पण नेमकं काय समजून घ्या. हे बघा इथं मिनिट काटा आणि हा तास काटा, समजा 3 वाजले. ओके, आता जर 4 वाजायचे तर काय करावं लागेल, मिनिट काटा असा फिरत 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 असा 3ला क्रॉस करून 4ला क्रॉस करून असा गोल परत इथे येईल. मग आता तास काटा येईल 4वर. काय झालं, 3 वरून तास काटा 4वर आला, म्हणजे किती अंश फिरला एका तासात तर 30 अंश. आणि मिनिट काटा किती फिरला तर पूर्ण 60 अंश. ही त्याची बेसिक थीम. आता आपल्या प्रश्नाकडे वळूयात. 12 वाजल्यानंतर, ठीक आहे 12 वाजले म्हणजे हा तास काटा कुठे आहे, बरोबर 12वर आहे. आणि दुसरा मिनिट काटा थोडासा लंबा घेतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. समजा मिनिट काटा इथून सुरू करू आपण, हा इथपर्यंत, हा सुद्धा 12वरच आहे. काय झालं की किती वाजता दोन्ही एकरूप होतील? आता सध्या ते एकरूप आहेत, आता किती वाजता होतील हा आपला प्रश्न आहे. मग पहा आपण, एका तासानंतर, 1 तास म्हणजे किती वाजला आता, जेव्हा मिनिट काटा इथं आहे, हा पुढे निघला, आता हा निघला असा असा निघला. जेव्हा 1 तास कंप्लीट झाला म्हणजे तो पुन्हा इथं 12वर आला. आता जो तास काटा इथं होता तो कुठपर्यंत आला एका तासात, हे पुढं आला. किती वाजला, 1. हे बघा वाजला 1. झाले का दोघं एकरूप? नाही झाले ना. यांच्यामध्ये तर 30 अंशाचा कोन झाला, म्हणजे पहिला पर्याय तर काटला. दुसरा पर्याय पहा, 1 तास 5 मिनिटे. यासाठी एकदा आपण घड्याळ पुन्हा एकदा रिमूव्ह करून घेऊ. हां, पहिला पर्याय तर आपला काटला, 30 अंश झालं. 1 तास 5 मिनिटं, 1 तास 5 मिनिटं झालं म्हणजे नेमकं काय झालं, जो आपला तास काटा ॲक्युरेट 1वर होता तो थोडासा पुढे गेला, थोडासा अगदी इथं. आणि मिनिट काटा जो आपला इथं होता तो आता बरोबर ॲक्युरेट तो 1वर आला, ॲक्युरेट 1वर आला. मिनिट काटा आला ॲक्युरेट 1वर आणि तास काटा थोडासा पुढे गेला. किती पुढे गेला, 5 मिनिटं भागेला 2, काही अर्धा अंश पुढे जातो ना, तर तो गेला 2.5 अंश पुढे. मग आता तास काटा बघा, हा तास काटा आणि जो मिनिट काटा आला होता हा मिनिट काटा, असं यांच्यामध्ये किती कोन झाला, एकरूप तर झालेच नाही, पण त्यांच्यामध्ये 2.5 अंशाचा कोन झाला. जसं पहिल्या पर्यायात 30 अंशाचा कोन झाला, इथे झाला 2.5, 2.5 अंशाचा कोन, म्हणजे बी पण कट.
आता पर्याय सी वर जायसाठी एकदा परत आपण याला रिमूव्ह करून घेऊ सर्व. पर्याय सी बघा, हेच आपलं उत्तर आहे. 1 तास 5 मिनिटानंतर व 1 तास 6 मिनिटाच्या अगोदर काय होणार बघा. इथून आपला तास काटा ॲक्युरेट एकच्या थोडासा पुढं आणि मिनिट काटा कुठं होता, 5 मिनिटावर होता, 5 मिनिटावर. मग आता जेव्हा तो 5 मिनिटावर होता त्याला 6 मिनिटं होण्यासाठी काय असं पुढं जावं लागेल ना, असं क्रॉस करून चालला पुढे. तो बरोबर तो इथं 5च्या आणि 6च्या मध्ये जेव्हा असा क्रॉस करेल तेव्हा ते दोघं एकरूप होतील आणि आपलं उत्तर मिळेल पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न पाहूयात. एका पुस्तकाची किंमत -20 ने कमी केल्यास त्याचा खप 25% वाढला. ओके, तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला. मग आता बघूयात. समजा पुस्तकाची किंमत आपण 100 रुपये घेतली, एक अंदाजित घ्यावं लागेल ना, आणि विक्री 100 पुस्तके आहेत, तर मूळ खप किती झाला मग 100 रुपये किंमत, 100 पुस्तकं विकले, 10,000 रुपये आले. हे झालं आपलं मूळ. आता पुस्तकाची शेकडा किंमत 20% कमी केली म्हणजे पुस्तक आता 80 रुपयालाच विकलं, 20% सूट दिली, तर 80 रुपयाला विकल्यामुळे काय आलं 25% खप वाढला. म्हणजे जिथे 100 पुस्तक विकले जात होते तिथे 125 विकले गेले. मग आता हिशोब करा, 80 गुणिले 125, 10,000 रुपयेच. म्हणजे काहीच फरक नाही पडला ना, सारखेच पैसे आले. पुस्तकं जास्त विकले कारण किंमत कमी झाली. पहिले पुस्तकं कमी विकले पण किंमत जास्त होती, म्हणजे ना नफा ना तोटा. ऑप्शन नंबर डी उत्तर झालं 0, फरक पडला नाही. पुढचा प्रश्न आहे आपला. एक वस्तू 2120 रुपयाला विकल्याने मिळणारा शेकडा नफा व तीच वस्तू 1480 रुपयाला विकल्याने होणारा शेकडा तोटा सारखाच असेल तर ती वस्तू किती किमतीस विकल्यास 20% नफा होईल. स्टेप बाय स्टेप जाऊयात. लिहायला थोडंसं जड जातं म्हणून तुम्हाला इथं DTP करून दिलं आहे. सूत्र काय, शेकडा नफा वजा शेकडा तोटा बरोबर काय झालं मिळालं आपल्याला, तर 320 रुपये. कसं, 2120 वजा 1480 बरोबर 640 भागेला 2. ओके, आता काय झालं आहे, 2120 वजा 320 बरोबर 1800 किंवा 1480 प्लस 320 बरोबर 1800. दोन्ही कंडिशनमध्ये आपल्याला तोटा किंवा नफा दोन्ही काढायचं ना. मग आता 1800 रुपयाला विकल्याने ना नफा ना तोटा झाला, ना नफा झाला ना तोटा झाला. मग आता 20% आपल्याला नफा पाहिजे ना, मग 20% नफा पाहिजे तर 1820 म्हणजे 360. मग 360 जर विक्री किमतीत ॲड केले तर 2160 रुपये. म्हणजेच काय, ऑप्शन क्रमांक ए. आपल्याला स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचं होतं. इथे काय होतं, त्यांनी दिलंय की नफा झाला किंवा तोटा झाला. मग जेव्हा आपण याचं प्लस मायनस केलं, या दोघांचा डिफरन्स म्हणजे 640, याला जर 2 न भागितलं तर 320 तोटा किंवा 320 नफा, दोन्ही कंडिशन. जर तुम्हाला नफा काढून द्यायचा आहे तर वजा करा, तोटा काढायचा आहे तर प्लस करा, आणि स्टेप बाय स्टेप उत्तर मिळतं 2160, पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न पाहूयात. इथं तुम्हाला अर्थपूर्ण तार्किक पद्धतीनं योग्य क्रम मांडायचा आहे. ठीक आहे, तर हा पारंपरिक प्रश्न विचारतात दरवर्षी आपल्याला, एक तार्किकता आणि पूर्णतेने मांडणी करा असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं असतं. आता इथं काही शब्द आहेत बघा, दारिद्र्य, लोकसंख्या, मृत्यू, बेरोजगारी आणि आजार. आता याच्यामध्ये काय तार्किकता लावणार आपण याच्यामध्ये एक तार्किकता लावू शकतो की जर लोकसंख्येची जर वाढ झाली, म्हणजे हे घ्यायचं 1 नंबरला, लोकसंख्येची जर वाढ झाली तर बेरोजगारी वाढू शकते, म्हणजे हे येईल 2 नंबरला. ठीक आहे, त्यानंतर जर बेरोजगारी वाढली तर दारिद्र्य वाढेल, म्हणजे हे येईल 3 नंबरला. ठीक आहे, दारिद्र्य जर वाढलं तर व्यक्तीला त्याच्या शरीराकडं काळजी वगैरे घ्यायला प्रॉब्लेम येतील, म्हणजे आजार वाढतील, हे येईल 4 नंबरला. आणि आजार वाढले की व्यक्तीचा मृत्यू होईल, म्हणजे सर्वात शेवटी जाईल 3 नंबरवाला. ठीक आहे, परंतु ते सगळ्याच ठिकाणी आहे. ओके, मग आता 2 नंबरवाला 1 नंबरला घ्यायचा आहे ना, म्हणजे 2 नंबरवाला 1 नंबरला असं कुठे, फक्त पर्याय बी मध्ये. म्हणजे आपण अशा पद्धतीनं जर काहीतरी लॉजिक जर लावलं तर आपण अशी या प्रश्न उत्तरे काढू शकतो. त्यानंतर आपल्याला बुद्धिमत्तेच्या संदर्भात जर एका संकेताच्या आधारे QTXL
आता परीक्षा विभागानं हा प्रश्न कॅन्सलच केला आहे त्यांच्याकडनंच, म्हणून आपण इथं जास्त आपण त्याच्याबद्दल चर्चाच करायची नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, बोर्नव्हिटा पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, कॉम्प्लॅन पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, दूध पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, म्हणून पाणी पिल्याने शक्ती येते. हे कशाचं उदाहरण आहे? तर हे उदाहरण आहे हेत्वाभास. ठीक आहे. आता तुम्ही जर हे वाक्य जर असं तोडून जर बघितलं तर आपल्याला एक प्रकारचा भासच झाला आहे की पाणी प्यायल्यानेच शक्ती येते, असा आपल्याला एक इथं भास झाला आहे. कारण काय आहे, पहिले आपण समजून घेऊ की व्याप्ती, प्रत्यक्ष प्रमाण आणि उपमान ते का नाही आहे. ठीक आहे. कारण आपल्याला पाणी प्यायल्यानंच शक्ती येते असा भास केलं यांनी, पाणी प्यायल्यानंच शक्ती येते असा भास झाला आहे, म्हणून हे हेत्वाभास याचं उदाहरण आहे. आता उपमान काय आहे, कुणीतरी सांगतंय किंवा अप्रत्यक्ष माहिती उपमानामध्ये असते. इथं अप्रत्यक्ष माहिती नाही. प्रत्यक्ष प्रमाणामध्ये काय असते, इंद्रियाच्या सहाय्यानं आपण माहिती घेतो. ठीक आहे. म्हणजे ते पण इथं नाही आहे, म्हणजे सी पण नाही उत्तर आणि डी पण नाही. व्याप्ती काय असते, हेतू आणि साध्य यांच्यातील सहचर्य संबंध असतो. याच्यामध्ये सहचर्याचा संदर्भच येत नाही. आता व्याप्ती म्हणजे अजून उदाहरण दाखल काय, समजा तुम्हाला ढग दिसले की पाऊस येण्याची शक्यता आहे किंवा पाऊस येतो, तुम्हाला धूर दिसला म्हणजे कुठंतरी आग लागलेली आहे, याचं सहचर्य तुम्हाला लावता येतं. पण याच्यामध्ये काय काय करायलेत ते, याच्यामध्ये ते हेतू करायला लागलेत. ठीक आहे, हेतू करायलेत, परंतु आभास जास्त आपल्याला इथं झालेला आहे, म्हणून हेतू आभास हे याचं उदाहरण आहे. थोडीशी तार्किकतेवर आधारित प्रश्न आहे. ठीक आहे. आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण यावर एखादा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. परत एकदा विधान व तर्क, तर्क व अनुमानाचा प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे की तर्क व अनुमानामध्ये आपल्याला आकृती काढावी लागते. तर विधान दिले बघा, सर्व पक्षी पांढरे आहेत. सर्व पक्षी पांढरे आहेत. सर्व म्हणल्याच्या नंतर आकृती एकात एक जाईल, म्हणजे हे पक्षी आणि काय तर ते पांढरे आहेत, म्हणजे आतमधलं पक्षी आणि बाहेरून पांढरे आहेत. त्यानंतर दुसरं विधान आहे, सर्व पोपट पक्षी येतं. आता ऑलरेडी पक्षाचं वर्तुळ हे आहे आणि ते काय म्हणतात, सर्व पोपट, म्हणजे मग या छोट्यामध्ये येतील पोपट, या आतमध्ये येतील काय, पोपट येतील. ठीक आहे. म्हणजे हे आतमधले पोपट, नंतरचे पक्षी आणि बाहेरचे पांढरे, असं झालं ही आकृती तयार. निष्कर्ष चेक करू. काही पक्षी पांढरे आहेत. आता काही पक्षी हे आहे पक्षाचं वर्तुळ आणि हे आहे पांढऱ्याचं. आता सर्व काय आणि काही काय, म्हणजे पहिला निष्कर्ष बरोबर आहे. काही पोपट पांढरे आहेत. आता हे आहे पोपटाचं वर्तुळ आणि हे आहे पांढऱ्याचं, म्हणजे हे सुद्धा बरोबर येतं. निष्कर्ष 2, म्हणजे ज्यावेळेस सर्व असतं ना त्यावेळेस काही पण असतं, एक लक्षात ठेवायचं. म्हणजे उदाहरणार्थ समजा एका टोपलीतले सर्व आंबे गोड आहेत, म्हणजे ते त्याच्यातलाच एक उचलून जर घेतला तर तो पण गोड असतो. किंवा वर्ग 5वीचे सर्व विद्यार्थी हुशार आहेत, म्हणजेच श्याम हा हुशार आहे. ठीक आहे. आता बघा त्याच्यानंतर तिसरा निष्कर्ष, सर्व पोपट हिरवे आहेत. इथं हिरव्याचा संदर्भ आलाच नाही. आणि काही पक्षी पांढरे नाहीत. निगेटिव्ह निष्कर्ष येणार नाही, कारण सगळे सकारात्मक विधानं आहेत. म्हणजे 1 आणि 2 फक्त बरोबर, असंच आपल्याला इथं उत्तर घ्यावं लागणार आहे. त्यानंतर वेन आकृती, संबंध दाखवायचा आहे वैयक्तिक खेळाडू, स्त्रिया आणि माता. आता पहिले हे समजून घ्यायचे की कोणती बी माता ही काय आहे, एक स्त्री आहे. ठीक आहे. म्हणजे जर आपण तार्किक लावली तार्किकता, तर आपण उत्तराची निवड करतो बिया. का? कारण हे जे वर्तुळ आहे, हे जे बाहेरचं वर्तुळ आहे, हे प्रतिनिधित्व करेल स्त्रियांचं. ठीक आहे.
आणि आतमधलं जे वर्तुळ आहे ते प्रतिनिधित्व करेल माता. ठीक आहे. आता आणि हे दुईला विभागणारं जे प्रतिनिधित्व करेल ते करेल वैयक्तिक खेळाडूचं. वैयक्तिक खेळाडू जे इथं शक्य नाही, इथं पण शक्य नाही. ठीक आहे. आता इथं थोडंसं तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, पण सर्वच माता आणि सर्वच म्हणजे आता इथं ही डी का होणार नाही किंवा काही होऊ शकत नाही ना, स्त्रिया वेगळ्या आणि काही माता असं होऊ शकत नाही. म्हणजे हेच परफेक्ट आहे. बीच आपली आकृती परफेक्ट असणार आहे. अशा पद्धतीनं आपण 2021 आणि 2023ला जो पेपर झाला त्यामधील सेटचे प्रश्न बघितले, म्हणजे लॉजिकल रिझनिंग आणि मॅथचे. जर तुम्हाला 2024ची सेट द्यायची आहे तर तुम्ही आमची टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. 15 पेपर PDF स्वरूपामध्ये घेणार आहोत. ते तुम्हाला या तारखेला म्हणजे 24 डिसेंबर 2023 ते 31 मार्च 2024 या वेळेमध्ये हे तुमचे पेपर ऑर्गनाईज करण्यात येईल. तुम्ही 98 23 24 71 91 या नंबरला कॉन्टॅक्ट करून ती टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. धन्यवाद.